सांगलीमधून या क्षणाची मोठी बातमी समोर येते। विशाल पाटील समर्थकांनी 2 अर्ज घेतलेले आहेत। विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकांनी हे 2 कोरे अर्ज आता घेतलेले आहेत। विशाल पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, हे शक्यता सध्या व्यक्त केली जाते। अद्यापही विशाल पाटील यांच्याकडून मात्र कुठला खुलासा झालेला नाहीये। विशाल पाटील यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती आता दिलेली आहे। त्यामुळे विशाल पाटील नेमका काय निर्णय घेतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर आपण या क्षणाची साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य देखील बघतोय। विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकांनी 2 अर्ज घेतलेले आहेत, जे की कोरे अर्ज आहेत। त्यामुळे आता विशाल पाटील हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा देखील रंगलेली आहे। सांगलीच्या राजकारणातली ही सर्वात मोठी बातमी या क्षणाला साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। विशाल पाटील समर्थकांनी 2 अर्ज आता घेतलेले आहेत। त्यामुळे आता पुढे विशाल पाटील यांचा नेमका काय निर्णय असतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर आपण बघतोय अद्यापही विशाल पाटील यांच्याकडून कुठलाच खुलासा झालेला नाही आहे। विशाल पाटील यांच्या निकटवर्तीयांची माहिती ही मिळते। या संदर्भात आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट घेत आहेत। तर आपण बघतोय या ठिकाणी विशाल पाटील हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती मिळते। काय सविस्तर माहिती आहे या संदर्भात? नक्कीच सर्वात मोठीच बातमी म्हणावी लागेल ही, कारण विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकांनी 2 अर्ज या ठिकाणी आणलेले आहेत। मात्र विशाल पाटील यांनी याचा खुलासा मात्र दिलेला नाही। एकीकडे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला तिकीट नाकारल्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उभा राहावे अशी कार्यकर्त्याची या ठिकाणी मागणी आहे। आणि त्यातच आता विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकांनी हे 2 अर्ज या ठिकाणी आणलेले आहेत। सोमवारी हे अर्ज कदाचित भरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। मात्र हे अर्ज काँग्रेसकडून भरले जातील का अपक्ष भरले जातील हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। धन्यवाद विजय दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय सांगलीमधून अतिशय मोठी बातमी समोर आलेली आहे। जर विशाल पाटील यांनी आता सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर हा काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे। तर आपण बघतोय सांगलीच्या जागेसंदर्भात अनेक महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, पाहूयात। वादावर काँग्रेसच्या श्रेष्ठींनी दिल्लीतून अंतिम निर्णय दिलेला आहे। त्यामुळे आमच्या दृष्टीने तो वाद आम्हाला कितीही त्रास झाला त्याचा किंवा कितीही वाटलं की योग्य झालं नाही तरी तो आम्हाला मान्य करावा लागेल आणि बहुतेक काँग्रेसचे कार्यकर्ते ते मान्य करतील। मग ते मुंबईचं असेल सांगलीचं असेल, पण शेवटपर्यंत जर 2 पक्षानं जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग केलं, जर आपसामध्ये मान्य केलं तर कधीपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत बदल होऊ शकतो। पण दोघांनी मान्य केलं तर एकतर्फे बदल होणार नाही।